नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो होतो एक छानशी गोष्ट किंवा दृष्टांत म्हणायला हरकत नाही. पहिली गोष्ट, कोणी कोणाचं वाईट करू नये. तर आपल्या गोष्टीचं नाव आहे करणीचं फळ किंवा जैसी करणी वैसी भरणी. तर काय झालं, एका गावात एक फकीर राहत होता आणि तो रात्रीच्या प्रथम प्रहारात आणि शेवटच्या प्रहारात गावाभोवती फेरी मारायचा आणि म्हणायचा, भला कर भला होगा, बुरा कर बुरा होगा. फकीराचे हे शब्द एक म्हातारी दररोज ऐकायची आपली. तिला एक दिवस वाटलं की या फकीराच्या शब्दाची आपण आता परिस्थितीच पाहावी. म्हणून तिनं काय केलं, ती म्हणली जरसं आपण वाईटच करून पाहिजे, काय वाईट होते तर बघू आपण, असा विचार केला. आणि त्या दिवशी तिने 4 लाडू बनविले. 4 लाडू बनवून 2 लाडू साधे ठेवले आणि 2 लाडूमध्ये जहर टाकले. आणि रात्री जेव्हा तो फकीर फेरी मागायला आला तेव्हा म्हातारीने त्याला जवळ बोलवलं. ते 4 लाडू त्याच्या पदरात घातले. गावासभोवती फेरी मारण्याचं कार्य संपल्यावर मग त्या म्हातारीने दिलेले लाडू तो फकीर भोजनाची वेळ झाल्यावर खाण्यासाठी घेतले. आता 4 पैकी 2 लाडू खायचे ठरवून मग फकीराने 2 लाडू बाहेर काढले. तर त्याचं दैव बलवत्तर म्हणून त्याला बिन जहराचेच लाडू आले. मग तो लाडू खाऊन पाणी पिऊन झोपी गेला. तर मग अकस्मात म्हणजे अचानकच काय झालं, त्या रात्री त्या म्हातारीचे 2 मुलं परदेशाहून येणार होते. मग ते दोघं वेशीच्या बाहेर आले, कारण वेशीचा दरवाजा लावलेला होता. मग त्यांना आत जाता येणार गेलं. मग तिथून वापस फिरून बाहेर फकीर राहत होता ना, त्या फकीराच्या झोपडीत गेले. तर म्हणले, तुम्हाला फकीराला जागा केलं. म्हणले, तुमच्या शेजारी रात्रभर आम्हाला झोपायला जागा मिळाली, फार उपकार होतील. वेशीचा दरवाजा बंद झाला आहे, आम्ही शहरातून आलो आहोत आणि आमच्या घरी जाऊ शकत नाहीत. मग फकीराने त्यांना जागा करून दिली आणि झोपायला सांगितले. त्या दोघांनाही भूक लागली होती आणि भुकेमुळे ते व्याकुळ झाले होते, पण त्यांना झोप लागत नव्हती. तेव्हा त्या दोघांपैकी एक जण म्हणाला, त्या फकीराला मोठ्या धैर्याने म्हणाला, बाबा, आम्हाला भूक लागली आहे, काहीतरी खायला असलं तर द्या. फकीर म्हणाला, बाबांनो, माझ्याजवळ 2 लाडू शिल्लक आहेत, एक एक खाऊन ही रात्र कशी तरी काढा आणि उद्या आपल्या घरी जाऊन पोटभर जेवा. फकीराने 2 लाडू दोघांना दिले आणि ते खाऊन मग ते झोपी गेले, अखंड झोपण्यासाठीच. कारण त्या लाडूत असलेले जहर त्यांच्या शरीरात भिनून अंग टाकल्यासारखे प्राण निघून गेलं. मग नेहमीप्रमाणे गावात फेरी मागण्यासाठी तो फकीर पहाटे सुटला. आता वेशीचे दरवाजे उघडले. तुम्ही तुमच्या घरी जा असे सांगण्यासाठी तो त्या दोघा भावांना उठू लागला. पण ते कशाचे उठतात, जरा लक्षपूर्वक पाहिल्यानंतर त्यांचे प्राणोत्कर्षण झालेले दिसले. मग फकीर स्वतःशीच म्हणाला, कमाल झाली आता. पण तो काय करणार होता, त्यांना तसेच टाकून तो फेरी मागायला नियमाप्रमाणे निघाला. आज त्याने फेरी मारताना उच्चाराच्या शब्दात पुढील प्रमाणेच बदल करून टाकला. तर तो काय म्हणत होता ऐका, भला कर भला होगा, कर देखो रे भाई, लड्डू दिए फकीर को, मर गए 2 शिपाई. आता फकीर असं म्हणू लागला. मग म्हातारीनं ते ऐकलं